अरुणा रेसिपीमध्ये आपलं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि बघा पावसाळा पण भरपूर चाललेला आहे. आता वारी पण निघली आहे. तर मस्त असं पावसाळ्याचं बघा आपल्याला पाऊस चालू असल्यावर गरम गरम काहीतरी असं खावं वाटतं. तर आपण मस्त भजे खातो. मात्र आपण सगळे आता भज्याचे प्रकार करायचे आपल्याला. एक टाकलाय बघा मी त्या दिवशी मूग भजी, आणि आज करायचे आपल्याला खेकडा भजी. खेकडा भजी म्हणजे कांदा भजीच करायच्यात, पण अगदी पाणी न घालता करायच्यात बघा आपल्याला. तर त्याला आपण खेकडा भजी असं म्हणूयात. मस्तपैकी भजी करू, गरमागरम चहा, आणि बाहेर पाऊस धो धो चाललाय, आणि त्यात आपण मस्त भज्याची मजा घेऊयात. तर चला करूयात आपण भजी. तर इथे बघा आपण भजी बनवण्यासाठी काय काय घेतलंय. मी ते 2 कांदे असे उभे बारीक कापून घेतलेत, म्हणजे उभे कापलेत, स्लाइस बारीक केले त्याचे एकदम असे. थोडासा कढीपत्ता, आज वेगळ्या पद्धतीचे भजे करायचे आपल्याला, त्यामुळे मी थोडासा कढीपत्ता कापून घेतलाय. 3च हिरव्या मिरच्या घेतल्यात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त कमी घालू शकता. आणि कोथिंबीर आणि पुदिना घेतलाय बघा. आणि अजून आपल्याला ओवा, जिरं टाकायचे त्यात, थोडंसं लाल तिखट वगैरे. तर चला आपण हे मिक्स करून घेऊ सगळं. तर आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात. आपल्याला भज्यामध्ये अजिबात पाणी नाही टाकायचं. बाहेर बघा आपला मोसम पण खूप चांगला आहे, आणि पावसाने पण खूप थैमान घातलेले आहे. येत नव्हता तोपर्यंत येत नाही, येत नाही. आता भरपूर असा पाऊस यायला लागला, त्यामुळे आपल्याला पण गरम गरम असं भजी खायचं आपोआप मन होतं आपलं. मिरच्या टाकूयात, इथे कोथिंबीर, आणि आता आपण जिरा असा हातावर चुरून घालू. अगदी थोडासा ओवा घेतलाय बघा हातावर चुरून, तो टाकूयात. आपल्याला सोड्याचा अजिबात वापर करायचा नाही, कारण आपल्याला कुरकुरीत भजे करायचे. आणि आता आपण टाकूयात लाल मिरची पावडर, आपली कश्मीरी मिरची पावडर. आणि सगळं असं हाताने एकूण घ्यायचं, चमच्याने नाही. त्याला 20 मिनिटं असं झाकून ठेवायचे बघा आपल्याला, म्हणजे पाणी सुटतं. आणि त्यातच आपल्याला बेसन पीठ काढून घ्यायचे. आपण रेस्टसाठी इथे बघा अर्धा तास आपण कांदा कापून त्या सगळं टाकून ठेवलं होतं. बघा त्याला आपण पाणी सुटलंय, ते पहा तुम्हाला दिसत असेल. कारण आपल्याला भाज्यात अजिबात पाणी टाकायचं नाहीये. तर चला आता आपण टाकून घेऊ. प्रथम बेसन टाकू. असं सगळं बेसन आपण टाकून घेऊ. 3 चमचे. हे बघा मी 3 चमचे बेसन टाकून घेतलं इथे. आता आपल्याला टाकायचे त्यात 2 चमचे कॉर्नफ्लॉवर. हे पहा मी कॉर्नफ्लॉवर घेतले, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकायचे. इथे बघा आपल्याला 1च चमचा तांदळाचं पीठ टाकायचं, कारण आपल्याला सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही. बघा तर आपण आता कॉर्नफ्लॉवर टाकलंय, तांदळाचं पीठ आणि बेसन पीठ सगळं मिक्स करून घेऊ. आपण पाणी अजिबात टाकलेलं नाही, तरी आपल्याला म्हणजे पाणी घ्यायची गरज लागली नाही. कारण मी अर्धा तास कांदा वगैरे भिजवून ठेवलं होतं, तर मिठाचं ते कांद्याचं पाणी सुटलं. आपल्याला कुरकुरीत भजे करायचे. बघा आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण भजे काढून घेऊयात. आपल्याला पूर्ण भजे थोडं तेल तापून बघा, तेल तापलंय आपलं. आणि टाकेपर्यंत गॅस फक्त आपल्याला फुल ठेवायचं आहे, नंतर मीडियम करायचं आहे. कारण आपल्याला कुरकुरीत भजे करायचे. अशा प्रकारे आपण टाकून करून घेऊयात. इथे बघा आपण भजे सगळं टाकून घेतले, आणि आता गॅस आपल्याला मंद करायचा आहे, कारण आपल्याला कुरकुरीत भजे करायचे. त्यासाठी आपण सोडा वगैरे काही वापरलेला नाही. बघा बुडबुडे कमी झाले.
आपले भजी झालेले आहेत, मला काढून घेऊयात. इथे आपले मस्त बघा खेकडा भजी तयार झालेत आणि मस्त गरमागरम चहा, मिरच्या तळून घेतलाय, सॉस घेतलाय आणि आता त्याचा आपण छान असा आस्वाद घेऊयात बघा. कारण बाहेर पण असा मुसळधार पाऊस चाललेला आहे. बघू आपण, आवाज येत असेल बघा तुम्हाला, कुरकुर कुरकुर वाजते. मस्त झालेत आपले भजी आणि बघा असं मिरची, चहा. नक्की करून बघा, कारण पावसाळ्यात तोंडातला खाऊ द्या आधी. अशी गरमागरम भजी तुम्ही पावसाळ्यात करून बघा. चारच्या टायमाला आपण चहा वगैरे घेतो आणि त्यावेळेस भजे करा, असं मस्त गरम गरम खा, खूप भारी वाटतं. आपले भजे पण खूप छान झालेत. त्यात मी कोथिंबीर, कढीपत्ता आणि पुदिना घातला आहे, त्यामुळे टेस्ट अशी वेगळी लागते. तुम्ही घालून पहा जरूर, खूप मस्त भजे होतात. तर कशी वाटली आपली भज्याची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.